गडिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी गावच्या हद्दीतील खोरी वसाहतीच्या रस्त्याचा समाज माध्यमांवर फिरवण्यात आलेला व्हिडिओ लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे। या रस्त्याला काही शेतकऱ्यांची हरकत असल्याने हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। गाव पातळीवर शेतकरी आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागू शकेल असं अशोकराव खोत आणि सतीश पाटील यांनी सांगितलं। बड्याचीवाडी इथल्या खोरी वसाहतीमधील चिखलमय रस्त्यातून काल सुंदराबाई दळवी या 95 वर्षीय वृद्धेला बैलगाडीतून गडिंग्लजमधील रुग्णालयात नेण्यात आलं। या घटनेचा व्हिडिओ विविध समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं त्याची जोरदार चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सतीश पाटील आणि अशोकराव खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला। खोरी वसाहतीमधील रहिवाशांचे रस्त्याअभावी हाल होत आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र या रस्त्याला काही शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे। शासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नी दुर्लक्ष केलेलं नाही। तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी बऱ्याचदा या ठिकाणी भेट देऊन समस्या समजून घेतली आहे, मात्र काही शेतकऱ्यांची सहमती नसल्यानं हा प्रश्न रखडल्याचं अशोकराव खोत आणि सतीश पाटील यांनी सांगितलं। समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल करून लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मात्र आरोप प्रत्यारोपापेक्षा रस्त्याचा प्रश्न सोडवणं किती गरजेचं आहे हे व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून दिसून येतंय।